नवीन कोऱ्या स्पेशल एपिसोड मध्ये तुमचं स्वागत। आता तुम्ही म्हणत असाल की परत अंकित नाहीये माझ्यासोबत। वेल, त्याने जरा सुट्टी घेतली आणि इतके महिने काम केल्यानंतर इतनी छुट्टी का हक तो बनता ही है, त्यामुळे साहेबांना जरा मजा करू देत। पण मी आहे ना, मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन मस्त फ्रेश कोरा करकरीत एपिसोड। या एपिसोड मध्ये तुमच्यासाठी भरपूर काही आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये अनेक नवीन फोन्स लॉन्च झालेले आहेत। इतके फोन्स आमच्याकडे आलेत की प्रत्येक फोन वेगळ्याने रिव्ह्यू करणं जरा कठीण बनलंय। म्हणूनच आज मी घेऊन आले एक रॅपिड फायर रिव्ह्यू, म्हणजे मार्केटमध्ये आलेल्या काही फोन विषयीची माहिती आणि हा फोन तुम्ही घ्यायचा की नाही घ्यायचा याविषयीचा एक क्विक डिसिजन। चला पाहूयात मार्केटमध्ये आलेल्या काही लेटेस्ट मोबाईल फोन्सचा, काही लेटेस्ट अँड्रॉइड फोन्सचा एक क्विक रिव्ह्यू। सॅमसंगच्या गॅलेक्सी सिरीज मधला नवीन अँड्रॉइड फोन सॅमसंग गॅलेक्सी 551। हा फोन चालतो अँड्रॉइड 2.2 वर। हिचे स्पेसिफिकेशन्स आहेत सॅमसंग गॅलेक्सी 3 सारखी, फक्त सॅमसंग गॅलेक्सी 551 मध्ये 3.2 इंचांच्या कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन सोबतच स्लाइड आउट क्वाटी कीपॅड आहे। या फोन मध्ये आहे 667 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर आणि फोटोग्राफीसाठी 3 मेगापिक्सेलचा ऑटो फोकस कॅमेरा। इंटरनेट ऍक्सेस साठी या गॅलेक्सी 551 मध्ये वायफाय आणि 3G असे दोन्ही ऑप्शन्स आहेत। या फोनची किंमत आहे 14,500, पण इतका खर्च करून विकत घ्यावा असा हा फोन नाहीये। सो डोंट बाय दिस फोन। सादर आहे मोटोरोला क्वेंच XT5। हा फोन चालतो अँड्रॉइड 2.1 वरती। इनपुट साठी या फोन मध्ये आहे 3.2 इंचांची कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन। शिवाय याला ट्रॅकबॉलही आहे। फोटो काढायला आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि इंटरनेट ऍक्सेस साठी आहे 3G आणि वायफाय असे दोन्ही ऑप्शन्स। मोटोरोला क्वेंच XT5 ची किंमत आहे 13,990 रुपये आणि हा फोन विकत घ्यायला काहीच हरकत नाही। एक नजर हुवेई इडिओस वर। या फोनचं नाव जितकं हटके आहे तितकीच फीचर्स देखील चांगली आहेत। हा फोन चालतो अँड्रॉइड 2.2 वरती आणि फोनला आहे 2.8 इंचांची कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन। या स्क्रीनचा रिस्पॉन्स चांगला आहे। प्रोसेसिंग साठी आहे 528 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर। या फोनला आहे 3.2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी साठी 3G आणि वायफाय। हुवेई इडिओसची मेमरी तुम्ही 32 GB पर्यंत एक्सपांड करू शकता। या फोनची किंमत आहे 8,499 रुपये आणि हा फोन देखील विकत घ्यायला हरकत नाही। पण जर सोशल नेटवर्किंग आणि चॅटिंग करण्यासाठी खास फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी आहे सॅमसंग चॅट 335। हा फोन खास सोशल नेटवर्किंग साठी तयार करण्यात आलाय। याच्या फुल क्वाटी कीपॅडच्या मदतीने तुम्ही लांबच लांब मेसेजेस आणि चॅट्स आरामात करू शकता आणि सोशल नेटवर्किंगची अनेक ऍप्स यामध्ये प्रीलोडेड आहेत। धम्माल आणि मजा मस्ती कॅप्चर करण्यासाठी यात आहे 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी साठी आहे वायफाय। या फोनची बॅटरी लाईफ तगडी आहे। या फोनची किंमत आहे 4,990 रुपये आणि एकूणच फीचर्स आणि किंमत पाहता आम्ही या फोनला देतोय डबल थम्स अप। पेश आहे मायक्रोमॅक्सचा पहिला अँड्रॉइड फोन अँड्रो। मस्त डिझाईनचा हा फोन वापरायला सोपा आहे आणि या फोनला आहे 2.8 इंचांची रेझिस्टिव्ह टच स्क्रीन आणि फोन मध्ये आहे 600 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर। इंटरनेट साठी यात वायफाय आणि 3G असे दोन्ही ऑप्शन्स आहेत। फोटोग्राफी साठी आहे 3.2 मेगापिक्सेलचा कॅमेरा। मायक्रोमॅक्स अँड्रोची किंमत आहे 6,900 रुपये, पण फोनचा ओव्हरऑल परफॉर्मन्स बघता आम्ही म्हणतोय की हा फोन विकत घेऊ नका। मार्केटमध्ये आलेले लेटेस्ट फोन्स आपण पाहिले, पण मार्केटमध्ये जितके नवीन फोन्स आले तितकेच नवीन कॅमेरे देखील आलेले आहेत। आणि हल्ली जेव्हा कॅमेरा घ्यायचा असतो आपण काही फक्त किती फोटो चांगला काढता येईल याचा विचार करत नाही, तर किती चांगला व्हिडिओ शूट करता येईल याचा देखील विचार करतो। अनेक कॅमेरे असे आलेले आहेत की ज्यातनं तुम्ही HD व्हिडिओचं रेकॉर्डिंग करू शकता। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले असे काही बजेट DSLR कॅमेरे ज्याच्या मदतीने तुम्ही खूप चांगले व्हिडिओ शूट करू शकता। सोनी
सोनीचा लेटेस्ट इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा सोनी अल्फा 55 हा कॅमेरा आहे एकदम हटके। हा आहे एक हायब्रिड कॅमेरा, कॉम्पॅक्ट कॅमेरा आणि प्रोफेशनल कॅमेऱ्याचं फ्युजन। यात आहे सिंगल लेन्स ट्रान्सलुसेंट किंवा SLT नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी। या टेक्नॉलॉजीमुळे या कॅमेऱ्याने हाय स्पीड शूट करणं शक्य होतं। या कॅमेऱ्याची पिक्चर क्वालिटी फॅन्टास्टिक आहे आणि ऑटो फोकस आहे एकदम ॲक्युरेट। हा कॅमेरा 10 फ्रेम्स पर सेकंडच्या स्पीडने शूट करू शकतो। या कॅमेऱ्याची किंमत आहे 48,000 रुपये। पण प्रत्येक गॅजेटमध्ये चांगल्या सोबत काही वाईट गोष्टी असतातच आणि या कॅमेऱ्यातही आहेत। या कॅमेऱ्यावर तुम्ही इमेज स्टॅबिलायझेशन मोड ऑन करून व्हिडिओ शूट करत असाल तर 10 मिनिटाच्या आतच कॅमेरा गरम होतो। पण इमेज स्टॅबिलायझेशन स्विच ऑफ केलं तर तुम्ही जास्त वेळ आरामात शूट करू शकता। पण याच कारणासाठी आम्ही सांगतोय डोंट बाय दिस कॅमेरा। आतापर्यंत तुम्ही जर फक्त कॉम्पॅक्ट कॅमेराच वापरलाय आणि तुम्हाला अपग्रेड करायचंय किंवा मग तुमच्याकडे एक हाय फंडू DSLR कॅमेरा आहे आणि पटकन फोटो काढण्यासाठी छोटा कॅमेरा घ्यायचा आहे तर मग तुमच्यासाठी आहे NEX5। हा कॅमेरा आहे एकदम कॉम्पॅक्ट, छोटासा आणि वजनाला हलका। पॉइंट अँड शूट करून व्हिडिओ शूट करायचा असेल तर याचा ऑटो फोकस ॲक्युरेट आहे। या कॅमेऱ्यावरती व्हिडिओ शूट करणं एका क्लिकचं काम असलं तरी फोटो काढणं मात्र थोडं फ्रस्ट्रेटिंग असू शकतं। या NEX5 चा ऑटो मोड काही खास नाहीये, कारण या मोड वरती फोटो ओव्हर एक्सपोज्ड येत आहेत आणि सोबत मिळणारी लेन्स देखील ग्रेट नाही आणि लेन्सेसचे इतर फारसे ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल नाहीयेत। 35,000चा या कॅमेऱ्याचा प्राइस टॅग पाहता वी आर सेइंग डोंट बाय दिस कॅमेरा। आणि आता पाळी एका धमाकेदार कॅमेऱ्याची, निकॉन D3100। सध्या मार्केटमध्ये असलेल्या DSLR कॅमेऱ्यांमधला हा सगळ्यात स्वस्त कॅमेरा आहे आणि ऑटो फोकस आणि ऑटो एक्सपोजर वरती HD व्हिडिओ शूट करणाराही हा एकमेव कॅमेरा आहे। स्वस्त किंमत, चांगली फीचर्स, लेन्सची चांगली क्वालिटी आणि झकास पिक्चर क्वालिटी या सगळ्यामुळे हा कॅमेरा बाजी मारतो। कॅमेऱ्याचा इंटरफेस एकदम सोपा आहे आणि सगळ्यात फायदेशीर आहे या कॅमेऱ्याला असलेला गाईड मोड। दोनच गोष्टींमध्ये हा कॅमेरा निराशा करतो, ते म्हणजे या कॅमेऱ्याला ऑडिओसाठी तुम्ही एक्सटर्नल माईक अटॅच करू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ शूटिंग करताना मॅन्युअल मोड वापरता येणार नाही। या दोन गोष्टी वगळल्या तर हा कॅमेरा या तिन्हीपैकी बेस्ट आहे आणि 33,000च्या किमतीमध्ये हा कॅमेरा तुम्हाला खूप मस्त एक्सपिरियन्स देईल। टेक गुरु मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत। वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक। ब्रेक पूर्वी आपण पाहिले होते काही नवीन मोबाईल फोन्स आणि काही मस्त कॅमेरे, पण आता तुम्हाला एका वेगळ्या गोष्टीविषयी मी सांगणार आहे। पुस्तकं वाचायला तर आपल्यातल्या बहुतेकांना आवडतं, मलाही खूप आवडतं, पण अनेकदा असं होतं की पुस्तक वाचायला आपण सुरुवात करतो पण मग काहीतरी कामं येतात, काहीतरी करायचं असतं, बाहेर जायचं असतं, ऑफिसला जायचं असतं आणि मग हे पुस्तक अर्ध्यातच कुठेतरी आपलं तसंच राहून जातं। पण आता मात्र असं व्हायची गरज नाही, कारण पुण्यातली काही मुलं एकत्र येत आहेत मराठी क्लासिक पुस्तकांची ऑडिओ बुक्स काढण्यासाठी। कशी आहेत ही ऑडिओ बुक्स, कोणती पुस्तकं आहेत की जी आता नवीन फॉर्मॅट मध्ये येत आहेत आणि कधी मार्केटमध्ये येत आहेत, लेट्स वॉच। ई बुक्स आणि ऑडिओ बुक्स सध्या हिट होत आहेत आणि आता मराठी पुस्तकंही तुम्ही ऑडिओ बुक फॉर्मॅट मध्ये ऐकू शकाल। घरी पुस्तकांचा एक अख्खा गठ्ठा पडलाय, पण दिवसभराच्या हेक्टिक शेड्यूल नंतर पुस्तकं वाचायला वेळ कधी मिळणार। पण आता मात्र मला या नॉवेल्समुळे रोज एक पुस्तक ऐकता येणार आहे, तेही अगदी ड्राईव्ह करता करता। हे कालचं पाडस बेगुमान होऊन आपलं कुरण चरतंय। तो त्याच्या अंगावर धावून जात होता, पूर्वीप्रमाणे पळून न जाता खाली मान करून जरा वेळ घेत ते तोंड देत होतं। एखाद्या मादीच्याही वाटेला ते जात होतं। पुण्यातल्या काही यंगस्टर्सनी लॉन्च केलेत स्नॉवेल्स आणि स्नॉवेल म्हणजे
नॉव्हेल म्हणजे साऊंड नॉव्हेल. भोवताली साऱ्या माद्या टवकारून पाहत आहेत हे त्याला कळत होतं. पुण्यातला समीर आणि आशिषचा ग्रुप अगदी साहित्यप्रेमी, पण जसे जॉब्स मिळाले तसं दिवसभराच्या शेड्यूल मध्ये त्यांना पुस्तक वाचणं मुश्किल झालं आणि त्यातूनच डेव्हलप झाली नॉव्हेलची आयडिया. त्याने मागे पाहिलं, आईपासून तो कितीतरी दूर होता आणि त्याच्यामध्ये आम्ही पटकथा लिहितो. कथा कादंबऱ्यांवर पटकथा लिहिली जाते, त्याला पार्श्वसंगीत वगैरे दिलं जातं आणि संवादाच्या माध्यमातून एका दिग्दर्शकाच्या म्हणजे अनुभवाखाली हा सगळा प्रोजेक्ट आम्ही करतो. त्यामुळे एक वेगळा ऐकण्याचा अनुभव तुम्हाला मिळतो. ते मोठं गवत आहे, गंमत आहे. तो उठला आणि उडी मारणार, काळ्या नराची टोकदार शिंग त्याला चाटून गेली. तोच आईनं उडी घेतली. कथा मोकाशी, शितू, सारे प्रवासी घडीचे आणि समुद्र अशा एकूण 4 पुस्तकांची नॉव्हेल्स त्यांनी पहिल्या टप्प्यात बनवलेत. ही ऑडिओ बुक्स आहेत सीडी फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे घरातल्या सीडी प्लेअर आणि कॉम्प वरती ऐकता येतीलच, शिवाय कॉपी करून मोबाईल, आयपॉड किंवा आयपॅड वरही ऐकता येतील. एकाच नॉव्हेलची किंमत आहे 250 रुपये. आईकडे कढीलिंब कोथिंबीर मागितली की तिने दिलेली जुडी मी पायरीवरच राहून तिच्या सोप्यावर फेकत असे. रिटेल शोरूम मध्ये अवेलेबल करणार आहोत. क्रॉसवर्ड झालं, बुक स्टोअर्स असतील किंवा म्युझिक स्टोअर्स असतील, त्यामध्ये अवेलेबल केलं जाईल. त्याप्रमाणे जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर www.snovel.in, दॅट इज SNOVEL.in, तिथे लॉग इन करू शकता. निर्ढावलेलं हसू चेहऱ्यावर ओढत आणि धूम ठोकत. लवकरच या नॉव्हेल्सचं मोबाईल ऍप्लिकेशन आणि डायलस नॉव्हेल फॅसिलिटी येणार आहे. आणि या पुढच्या काळात प्रभाकर पेंढारकरांचं रारंगढांग देखील नॉव्हेलच्या रूपात आपल्याला ऐकायला मिळेल. सो कीप लिसनिंग. तो काळा काळवीट त्या मोठ्या आवारात एकटाच चरत होता. हे सगळं माझं आहे. ही तर झाली नवीन येणाऱ्या पुस्तकांची गोष्ट, पण ऑलरेडी अशी अनेक पुस्तकं आहेत की जी तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती, आयपॅडवरती, लॅपटॉपवरती डाउनलोड करून वाचू शकता. आणि अशी एक वेबसाईट आहे की जी तुम्हाला या सगळ्याचा एक हमखास सोर्स देईल. ही वेबसाईट आहे ज्यावरनं तुम्ही ऑफिशियल तुमचं एक लॉग इन तयार करायचंय. इकडे तुम्ही जायचं, तुम्हाला हवं ते पुस्तक निवडायचं, त्याचे पैसे भरायचे आणि मग हे पुस्तक तुम्ही तुमच्या आयपॅडसाठीच्या फॉर्मॅटसाठी किंवा मग लॅपटॉप, कम्प्युटर, डेस्कटॉप या कशावरही वाचू शकता. ही वेबसाईट आहे www.bookganga.com. आयपॅडवरती पुस्तकं वाचायला मजा येते, पण मराठी पुस्तक वाचायचा मूड झाला तर आतापर्यंत ऑप्शनच नव्हता. पण आता ऑप्शन आहे, कारण एक नवीन वेबसाईट सुरू झाले, www.bookganga.com. या वेबसाईटवरती मराठी पुस्तकांची अक्षरशः गंगाच वाहते. या वेबसाईटवरनं तुम्ही मराठी पुस्तकं विकत घेऊन डाउनलोड करू शकता, एकदम Amazon.com प्रमाणे. ही पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकता कम्प्युटरवरती आणि आयपॅडवरती. यासाठी दिला जाईल एक विशिष्ट डिव्हाइस आयडी, ज्यामुळे हे पुस्तक फक्त तुम्हालाच वाचता येईल, दुसऱ्याला फॉरवर्ड करता येणार नाही. आणि यातली काही पुस्तकं फ्री डाउनलोड करणंही एकदम शक्य आहे. सोपं काम आहे. bookganga.com वर जा आणि भरपूर कॅटेगरीज मधनं तुम्हाला हवं ते पुस्तक सिलेक्ट करा. यामध्ये कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य, धार्मिक, शेतीविषयक पुस्तकं, कविता संग्रहांपासून ते संदर्भ ग्रंथांपर्यंतचे सगळे ऑप्शन्स आहेत. या वेबसाईटचं कलेक्शन आहे एकदम भन्नाट. म्हणजे तुम्ही लहान असताना वाचलेला फास्ट फेणे देखील तुम्हाला या वेबसाईटवर भेटेल, त्याच्या सगळ्या ऍडव्हेंचर्स सोबत. पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव किंवा मग प्रकाशकाचं नाव टाकूनही तुम्ही ही पुस्तकं सर्च करू शकता. बेस्ट गोष्ट म्हणजे पेमेंट ऑप्शन्सही बरेच आहेत. म्हणजे तुम्ही भारताबाहेर असाल तर रुपयाच्या ऐवजी डॉलर्समध्ये पे करू शकता, चेकने पेमेंट करू शकता किंवा मग डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन या वेबसाईटच्या नावावरतीही डिपॉझिट करू शकता. नाहीतर मग क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तर आहेच. सो आता मराठी पुस्तकं देखील एन्जॉय करा सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये. टेक गुरुमध्ये आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर भेटूया टेक दरबारमध्ये. टेक गुरुमध्ये आता वेळ झाले टेक दरबारची. टेक गुरुमध्ये पहिला प्रश्न मयूर हांडेने विचारलाय पुण्याहून. मयूर असं म्हणतो की त्याला हा शो पाहायला
खूप आवडतं. वेल मयूर, थँक्यू सो मच. मयूर ॲनिमेशनचा स्टुडंट आहे आणि त्याने असं विचारलंय की काम करण्यासाठी मॅकबुक घेऊ का, मॅकबुक घ्यायचा विचार आहे. मयूर, मॅकबुक घेण्याचं जर तुझं बजेट असेल तर दुसऱ्या कुठल्याही कम्प्युटरकडे अजिबात पाहू नकोस. मॅकबुक इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. एकदा का मॅकबुक घेतलास की फायनल कट प्रो वरती तू तुझं सगळं काम आरामात करू शकतो. इनफॅक्ट अनेक प्रोफेशनल सुद्धा मॅकवरतीच काम करतात. आमच्या ऑफिसमध्ये देखील मॅकवरती काम होतं. त्यामुळे जर तुझं बजेट असेल तर मॅकबुक इज जस्ट राईट फॉर यू. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय उद्धव पाटीलने. उद्धव असं म्हणतो की तो HTCचा खूप मोठा फॅन आहे. उद्धव, जॉईन द क्लब. मला आणि अंकितला सुद्धा HTCचे फोन खूप आवडतात. उद्धवचा प्लॅन आहे HTC वाईल्डफायर घेण्याचा जूनपर्यंत. घेऊ का असं विचारतोय. उद्धव, HTC फोन्स आर ऑलवेज गुड आणि HTC वाईल्डफायर तर एकदम बेस्ट आहे. आणि जर तू जूनमध्ये फोन घेणार असशील तर तुला कदाचित अनेक नवीन ऑप्शन सुद्धा मिळतील. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस सुरू आहे बार्सिलोनामध्ये आणि तिकडे HTCने अनेक नवीन फोन लॉन्च केलेत. आशा करूयात की तुझा फोन घ्यायची वेळ येईपर्यंत हे सगळे नवीन फोन्स देखील आपल्याला ऑप्शन्स म्हणून अवेलेबल असतील. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय अक्षय बनकरने. अक्षय असं म्हणतो की त्याला आयफोन घ्यायचा आहे आणि US मधनं आयफोन घेऊ का, त्याच्यामध्ये इंडियन सिम कार्ड चालेल का असं तो विचारतोय. अक्षय, US मध्ये जे सगळे आयफोन्स मिळतात ते सगळे नेटवर्क लॉक आयफोन्स आहेत. म्हणजे तुला तिथलंच AT&T नेटवर्क वापरायला लागेल. त्याच्यासाठीचे फोन आहेत आणि हे सगळे फोन त्यांच्या सिमसाठी तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तू US मधनं फोन आयफोन भारतात आणलास तर तुला अनलॉक करून घ्यायला लागेल आणि ते सगळं अनऑफिशियल होईल. आयफोन तुला जर समजा बाहेरनं आणणं शक्य असेल तर फ्रान्समधनं आणायचा प्रयत्न कर, कारण फ्रान्समध्ये नेटवर्क अनलॉक्ड आयफोन्स अवेलेबल आहेत. म्हणजे तू त्याच्यामध्ये मायक्रो सिम टाकून वापरू शकतो. तुझं आत्ताचं सिम कार्ड तुला कापायला लागेल, थोडीशी कार्पेंटरगिरी करायला लागेल. पण अमेरिकेतनं फोन आणलास तर आधी तुला हा सगळा आयफोन आहे तो अनलॉक करण्यामध्ये तुझा वेळ जाईल, खर्च जाईल आणि ते शिवाय अनऑफिशियल सुद्धा होतं. फ्रान्समधनं फोन आणवता आला तर तो तुला नेटवर्क अनलॉक फोन मिळेल. फक्त मग तुला तुझं सिम कार्ड कापून त्याच्यामध्ये मायक्रो सिम त्याचं तयार करावं लागेल. सो हा होता टेकगुरूचा या आठवड्यातला एपिसोड. कसा वाटला आम्हाला मेल करा techguru@ibnlokmat.tv वर किंवा मग फेसबुकवरती जा, सर्च करा टेकगुरू पेज आणि तिथे तुम्ही तुमच्या कॉमेंट्स, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. नाहीतर मग अंकितला आणि मला फॉलो करा ट्विटरवरती. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.